दख्खनचा राजा ज्योतिबा, महाराष्ट्राचं लाडकं दैवत. कोल्हापूरच्या वाडी रत्नागिरीवर वसलेलं हे देवस्थान लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. पण मंडळी, तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की लोक ज्योतिबाला खेटे घालतात. काही जण 5 रविवार तर काही जण सतत 5 आठवडे हे खेटे घालतात. पण हे खेटे घालणं नेमकं आहे तरी काय, आणि ते का घातले जातात, यामागची पौराणिक कथा आणि महत्त्व चला या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. कोल्हापूरच्या उत्तर दिशेला असलेल्या डोंगरावर, ज्याला आपण वाडी रत्नागिरी म्हणतो, तिथे ज्योतिबाचं भव्य मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार ज्योतिबा हा भगवान विष्णू, ब्रह्मा आणि महेश या तिघांचा मिळून झालेला अवतार मानला जातो. मात्र मुख्यत्वे ते शिवाचे म्हणजे केदारनाथाचे रूप आहे असं म्हणतात. जेव्हा कोल्हापुरात रत्नासूर आणि रक्तभोज या राक्षसांचा हाहाकार माजला होता, तेव्हा महालक्ष्मीने केदारनाथाचा म्हणजे शिवाचा धावा केला. भक्तांचं रक्षण करण्यासाठी हिमालयातून केदारनाथ कोल्हापूरला आले आणि त्यांनी राक्षसाचा वध केला. ज्योती म्हणजे तेज रूपात ते येथे अवतरले, म्हणून त्यांना ज्योतिबा म्हटलं जातं. आता येतो मुख्य प्रश्न, खेटे घालणं म्हणजे नेमकं काय? तर साध्या भाषेत सांगायचं तर ज्योतिबाच्या दर्शनासाठी रविवारी अनवाणी पायाने डोंगर चढून जाणं किंवा मंदिराला प्रदक्षिणा घालणं याला खेटे घालणं असं म्हणतात. सहसा भाविक सलग 5 आठवडे म्हणजेच 5 रविवार हा नियम पाळतात. काही भाविक कोल्हापूर शहरातून किंवा पंचगंगा नदीपासून चालत डोंगर चढतात, तर काही भाविक थेट मंदिरात जाऊन प्रदक्षिणा घालून आपले खेटे पूर्ण करतात. पण हे खेटे नक्की का घालतात, यामागे काही प्रमुख कारण आणि श्रद्धा आहे का? तर हो, ज्योतिबाने रविवारीच रत्नासूर राक्षसाचा वध केला होता अशी आख्यायिका आहे. रविवार हा ज्योतिबाचा वार मानला जातो. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि देवाचे आभार मानण्यासाठी रविवारी खेटे घालतात. अनेक भाविक आपल्या अडचणींच्या काळात ज्योतिबाला नवस बोलतात. माझं अमुक काम झालं तर मी तुला 5 रविवार खेटे घालेन. इच्छा पूर्ण झाल्यावर श्रद्धेनं अनवाणी चालत जाऊन हा नवस फेडला जातो. तिसरं कारण म्हणजे अनवाणी पायानं डोंगर चढणं हे एक प्रकारचा तप मानला गेला. देवासाठी आपण काहीतरी कष्ट सोसतो ही भावना त्यामागे असते. त्यामुळे अहंकार कमी होतो आणि मन शुद्ध होतं असं मानलं जातं. तसं तर वर्षभर रविवारी भाविक गर्दी करतातच, पण चैत्र पौर्णिमेच्या वेळी या खेट्यांना विशेष महत्त्व असतं. सासन काठ्या म्हणजे उंच काठ्या घेऊन मानाचे लोक आणि भाविक या काळात मोठ्या संख्येनं डोंगर चढतात. गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत डोंगर चढताना तो माहोल अनुभवण्यासारखाच असतो. पण मंडळी, ज्योतिबाचे खेटे घालताना किंवा दर्शनाला जाताना ते दर्शन यमाई देवीच्या दर्शनाशिवाय अपूर्ण मानले जातं. जेव्हा आपण मुख्य मंदिरात दर्शन घेतो, तेव्हाच तिथूनच काही अंतरावर असलेल्या यमाई देवीच्या मंदिरात जाण्याची प्रथा आहे. असं म्हणतात की ज्योतिबा हे परगावी आलेले पाहुणे आहेत आणि यमाई देवी ही मूळची तिथली रहिवासी आहे. विशेष म्हणजे काही जुन्या परंपरेनुसार भाविक जाताना सोबत टोपली किंवा परडी नेतात. यमाई देवी आणि ज्योतिबा यांच्यातील नातं बहीण भावाचं किंवा भक्त देवाचं मानलं जातं. त्यामुळे डोंगराच्या या दोन्ही शक्तींना नमन केल्याशिवाय ही यात्रा किंवा खेटे पूर्णच होत नाही. मग तुम्हाला ही माहिती आहे का, वाडी रत्नागिरीवर केवळ ज्योतिबाचं डोंगर नाही, तर खुद्द केदारनाथांनी या डोंगराच्या परिसरात 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. जेव्हा ज्योतिबा इथे राक्षसांचा वध करण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी हिमालयातील केदारनाथाची शक्ती इथे आणली. त्यामुळेच असं म्हटलं जातं की ज्यांना बद्रीनाथ किंवा केदारनाथला जाणं शक्य नाही, त्यांनी मनोभावे कोल्हापुराच्या ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि खेटे घातले तरी त्यांना हिमालयाच्या यात्रेचं पुण्य मिळतं. शिवाय ज्योतिबाच्या डोंगरावर एक गोष्ट साऱ्या वातावरणात मिसळलेली असते, ती म्हणजे गुलाल. येथे गुलालाला विजयाचं प्रतीक मानलं जातं. ज्योतिबाच्या नावाचं चांग भलं म्हणत जेव्हा गुलाल उधळला जातो, तेव्हा तो केवळ रंग नसतो, तर ती भक्तांची ऊर्जा असते. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर गुलाल हा नैसर्गिक आणि औषधी गुणधर्मांचा असतो. जर तो शुद्ध असेल तर डोंगरावर चढताना लागणारी धाप आणि थकवा या गुलालाच्या सुगंधाने आणि उत्साहाने कुठल्या कुठे पळून जातो. म्हणूनच ज्योतिबाच्या दारावर प्रत्येक जण गुलालात न्हाऊन निघतो. एवढंच नाही तर पन्हाळ्यापासून ज्योतिबापर्यंतचा रस्ता किंवा कोल्हापुरातून चालत येण्याचा मार्ग हा निसर्गाच्या कुशीतून जातो. पहाटेच्या वेळी धुक्यातून डोंगर चढताना मिळणारा मानसिक आनंद आणि शुद्ध हवा हे सुद्धा खेटे घालण्यामागचं एक आधुनिक कारण बनलंय. तर मंडळी, खेटे घालणं म्हणजे केवळ चालणं नाही, तर ती देवासोबत जोडली जाण्याची एक प्रक्रिया आहे. श्रद्धेच्या बळावर तो उंच डोंगर कसा सर होतो हे त्या भक्तालाही समजत नाही. तर तुम्ही कधी ज्योतिबाचे खेटे घातले आहेत का, किंवा घालण्याचा विचार करत आहात का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि
आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.